नोएडातल्या सर्पाबादमधल्या एका नाल्यात 26 जून रोजी एक गोणीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पटली असून त्याची हत्या त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराबरोबर घडवून आणली होती असं स्पष्ट झालं. पोलिसांनी ती महिला, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या भावाला अटक केली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून स्कूटीवरून नोएडात आणला होता आणि नाल्यात फेकून तो फरार झाला होता. DCP रामबदन सिंह यांनी सांगितलं की 26 जून रोजी सर्पाबादमधल्या एका नाल्यात एका शिवलेल्या गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. खूप प्रयत्न करूनही त्याची ओळख पटत नव्हती. त्यानंतर ACP शव्या गोयल यांनी एक टीम तयार केली. ती टीम दिल्ली NCR सह अन्य जिल्ह्यांमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती हरवल्याच्या तक्रारींची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत होती. इंदुरापुरम पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी सोमवारी नोएडा पोलिसांशी संपर्क साधून सांगितलं की सर्पाबादमधल्या नाल्यात फेकण्यात आलेला मृतदेह बिहारमधल्या वैशाली इथल्या पप्पू सिंह यांचा आहे. पप्पूची हत्या त्याची पत्नी मनीषाने आपला प्रियकर पंकज सक्सेना याच्या करवी केली आहे. या हत्येसाठी पंकजचा भाऊ अतुलनेही याला मदत केली. नोएडा पोलिसांनी त्या तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. हत्येचा गुन्हा कबूल केल्यानंतर तिघांना मंगळवारी कोर्टासमोर सादर करण्यात आलं. तिथे कोर्टाने त्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पंकज सक्सेनाने ही हत्या करण्यासाठी पेट्रोल पंपाजवळ न्यायखंड 2G 625 मध्ये एक खोली भाड्याने घेतली. पंकजने पप्पूला माधूर पाहण्यासाठी आणि भांडण मिटवण्यासाठी 24 जून रोजी त्या खोलीत बोलवलं. पंकज आणि अतुल या दोघांनी मिळून पप्पूला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पप्पूची पत्नी मनीषा त्या खोलीत आली. तिघांनी मिळून पप्पूला प्लॅस्टिकच्या रशीने गळा आवळून ठार केलं.